तुमचं नाव सांगा प्रथम. संदीप वाल्मिक सोनवणे, राहणार कातरणी, तालुका येवला, जिल्हा नाशिक. तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे किती एकरासाठी लाल कांद्याला खत घेतलेलं होतं आणि उन्हाळी कांद्यासाठी? उन्हाळी कांदा आपला 1.25 एकर आहे, त्याच्यासाठी 1 किट घेतला होता आणि लाल कांद्यासाठी 6 एकरासाठी किट घेतला होता. तर लाल कांदे तुमचे जे मार्केटला कांदे गेले, जे खत वापरल्यानंतर उत्पादन निघालं, त्याच्यात काय सांगू इच्छिते तुम्ही शेतकरी बांधवांना? एकच नंबर ॲव्हरेज भेटलं, चकाकी वगैरे आणि मर वगैरे अजिबात काहीच नव्हतं. क्वालिटीत कांदे निघले, 1 नंबर कांदे विकले मार्केटला. म्हणजे चालू वर्षी खूप प्रमाणामध्ये अतिवृष्टी, एवढ्या प्रमाणात पाऊस असून सुद्धा असं वाटत होतं अक्षरशः कांदे येऊ शकत नाही. पण ग्रेल इंडिया कंपनीचं आम्ही प्रोडक्ट वापरलं, जय किसान ग्रीन इंडिया, जय किसान ग्रेल इंडिया, एकच नंबर रिझल्ट आला. पहिल्यांदा असं झालं, म्हणजे एवढा माल वाटत नव्हतं, म्हणजे येऊ शकत नव्हता. कांद्यातील हीच गॅरंटी नव्हती. तर किती ॲव्हरेज काढला तुम्ही कांद्याला? साधारणतः एवढ्या पावसाच्या याच्यात आम्ही साधारणतः 200 क्विंटल. बरोबर, 200 क्विंटल प्लस ॲव्हरेज काढला. आणि मार्केटला कांदे कसे गेले तुमचे? मार्केटला कांदे टॉप क्वालिटीत गेले आणि तेच मार्केटला बियाण्यासाठी गेले. बियाण्यासाठी म्हणजे बेने प्लॉट म्हणून गेले. आणि तुम्ही जे वापरलं, जे बियाणं होतं, त्याचं नाव काय होतं? जे बियाणं होतं ना, ते आमचं वालं गोदावरी 108 होतं. गोदावरी 108 नॅचरल सीड्सचं होतं. बघू शकताय शेतकरी बांधवाने, जे पिंपळगाव बसवंत मार्केट आहे, लासलगाव मार्केट आहे, ह्याच्यामध्ये मार्केटला हायस्ट कांदा विकला गेला आहे. आणि ह्या गावातील जे प्रगतशील शेतकरी आहेत, असे हजारो शेतकरी बांधवांना दरवर्षाप्रमाणे आम्ही खतं देतो आहे. आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं मार्गदर्शन घेतलं, बेसल डोस किट वापरले, त्यांचे कांदे खूप अतिवृष्टी आणि खूप पावसाळा झाला, याच्यामध्ये कांदे वाचले आणि उत्पादनात त्यांना 100% भर पडली आणि मार्केटला पण हायेस्ट कांदे विकले. हे एकदम नवीनच चांगल्या क्वालिटीचं बियाणं, टॉप क्वालिटीचं बियाणं आलेलं आहे. आणि तेच बियाणं आता उन्हाळीसाठी त्यांनी टाकलेलं आहे. जेव्हा त्यांनी लोकांचे, बरेच शेतकरी बांधवांचे कांदे विकून मार्केटला संपले होते उन्हाळी कांदे, त्या टायमाला त्यांनी चाळ फोडली होती डोंगळ्यासाठी. आणि ते डोंगळ्याचे आज हे कांदे आहेत, बघू शकताय. हिमालय नॅचरल सीड्स कंपनी जे आहे, तिचं एकदम चांगल्या क्वालिटीचं गोल्डन स्टार म्हणून उन्हाळी कांदा बियाणं आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं. आणि गोदावरी 108 जे आहे, ते आहे नारळी कांदा आहे, गोदावरी 108, ते पण त्यांनी लागवड केलेली होती. हा बियाण्यासाठी प्लॉट आहे, बेण्यासाठी. म्हणजे याचे कांदे निघाल्यानंतर ते बेण्यासाठी जाणार आहेत. आजच दिलेला आहे कंपनीला. धन्यवाद बंधू.